कुमार यांच्याकडे नाना गायकवाड ह्या व्यक्तीबद्दलची बरीचशी माहिती आहे आणि विजय कुमार सांगू शकतील आपल्याला की एवढ्या कमी कालावधीमध्ये हा मकोका कसा लागला आणि विजय कुमार साहेब त्याच्यात जे जालिंदर सुपे. पहिली गोष्ट म्हणजे नाना गायकवाड बद्दल बोलायचं झालं तर खरंच ते तेवढ्या मोठ्या प्रमाणावर त्यांचे क्रिमिनल रेकॉर्ड होतं. म्हणजे त्यांच्या स्विमिंग पूलमध्ये मगर असणं वगैरे वगैरे, ते सुद्धा राजकीय दबावामुळेच त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला हे नाकारता येणार नाही. मग ते नाव शरद पवार असेल किंवा आणखी कुणी असेल, त्याच्यामुळे तो गुन्हा दाखल झाला आणि मग मात्र चक्र वेगाने हल्ली. त्यांच्यावर मकोका दाखल करण्यासारखी परिस्थिती नव्हती. काही दिवसात अनेक FIR दाखल केले गेले आणि मग त्यांच्यावर मकोका लावला गेला आणि मग ते अजूनही जेलमध्ये आहेत. परंतु ते गुन्हेगार होते, पण ते गुन्हेगार एवढे मोठे झाले कसे, तर राजकीय वरदहस्तामुळेच ते मोठे झाले होते हे कुणीही नाकारणार नाही. राजकीय पक्षांशी संबंध, नेत्यांशी संबंध, त्याच्यातून संपत्तीची निर्मिती आणि मग जे काही जमिनींचे घोटाळे वगैरे असतात सगळं त्यांच्या बरोबर होतो. परंतु हे मात्र खरं आहे की तो तेवढा मोठा गुन्हेगार होता, त्याच्यावरही सुनेचा छळ केल्याचेच आरोप होते. तुम्ही बघा हे जे काही मोठे गुन्हे दिसत आहेत ना त्याच्यामध्ये कौटुंबिक जो अत्याचार आहे, अन्याय आहे, त्याचे जास्त अँगल त्याच्यामध्ये तुम्हाला दिसून येईल. परंतु यांच्यावर मोठे गुन्हे दाखल होते ही वस्तुस्थिती आहे. पण हे होतं कशासाठी? आता तुम्ही कालचा GR बघितला तर आज राज्य शासनाकडे 355 प्रकरणं अशी पेंडिंग आहेत की या राजकीय अधिकाऱ्यावर गुन्हे दाखल करायचे. तर 355 पैकी 305 ही 90 दिवसापेक्षा जास्तच आहेत. 50 प्रकरण ही 90 दिवसाच्या पेक्षा कमीच आहेत. यांच्यावर खटले दाखल केले पाहिजेत असे हे गुन्हेगार आहे. अगदी. आणि अनेक तक्रारी असताना विजय सर, मी पुन्हा एकदा तुमच्याकडे येते या संदर्भातली नोट घेण्यासाठी.